नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 9 मधील ओवी 526 ते 535च्या सहवासात आपण जाऊया. ज्ञानोबाराय, संजयची सुद्धा अवस्था, त्याच्या अंतःकरणातले भाव हे सर्व तंतोतंत टिकतायत आणि आपल्यापर्यंत पोचवतायत. ज्ञानोबाराय म्हणतात, संजयला जे भाग्य प्राप्त झालं त्याच्याबद्दल आभार तो मानतोय, कृतज्ञता व्यक्त करतोय. आणि ही कृतज्ञता व्यक्त करत असतानाच संजयची काय अवस्था होतीये ते म्हणतात. ये तुले हे वाडे सायासे, जव बोलत असे दृढे मानसे, तव न धरवेची आपुलिया ऐसे सात्विके केले. अहो, एवढं जे प्रचंड ज्ञानाने भरलेलं साक्षात शब्द ब्रह्म वाडे सायासे, हे भगवंतांच्या मुखातनं प्रगट होतंय. संजय ऐकतोय आणि संजयच्याही मुखातनं ते प्रगट होतंय. धृतराष्ट्र ऐकतोय ह्या निमित्ताने. पण हे आपल्या सर्वांना ऐकायला मिळावं ह्यासाठीच संजयला जणू निमित्त केलेलं आहे. त्यामुळे आपल्याही कानावर हे शब्द पडतायत. एवढं ज्ञानाचं प्रचंड आगर स्वतः समोर उलगडतंय. अशा वेळी या संजयने आपल्या मनाला दृढ धरून ठेवलंय. अंतःकरणपूर्वक तो ते ऐकतोय आणि मग मनापासनं ते बोलतोयही. पण आता मात्र त्याचा सात्विकतेचा बांध फुटला. जे स्वतःमध्ये त्यांनी हे धरून ठेवलेलं होतं तो सात्विकपणाचा बांध फुटला. तव न धरवेची आपुलिया ऐसे सात्विके केले. तो सात्विकपणा आता उफाळून वर आला. चित्त चाकाटले आटू घेत, वाचा पांगुळली जेथींची तेथ, आपाद कंचुकित रोमांच आले. ज्ञानोबाराय म्हणतायत की अहो, या संजयची काय अवस्था झाली. तर त्याच्या अंतःकरणाला आश्चर्य वाटलं. भगवंतांचं हे सगळं स्वरूप पाहून व्यास मुनींनी आपल्यावर केलेली कृपा आठवून त्याला खूप आश्चर्य वाटलं. आणि त्याच्या जणू काही जीवभावाची आटणी व्हायला लागली. वाचा पांगुळली जेथींची थेत. आता काय बोलायचं, काय बोलायचं. त्याच्या वाचेनी मौन धारण केलं. ती पांगुळली आणि आपाद कंचुकित रोमांच आले. आणि एवढंच नाही तर आपाद, पायापासून डोक्यापर्यंत सर्वांगाला, संजयच्या सर्वांगाला रोमांच आले. असा हा सात्विक भाव बाहेर पण प्रगट झाला. अर्धोन्मिलित डोळे वर्षताती आनंद जळे, आतुलिया सुखोर्मीचेनी बळे बाहेरी कापे. अहो, नुसती श्रवण भक्ती संजयकडनं घडलीये, पण जणू काही समाधिस्थ झाल्यासारखी त्याची अवस्था झाली. डोळे अर्धोन्मिलित झालेत आणि आपोआप डोळ्यातनं आनंदाश्रू बाहेर पडतायत. आणि हे सर्व कशामुळे? आतुलिया सुखोर्मीचेनी बळे बाहेरी कापे. आतून सात्विक सुखाची जी कंपनं येत आहेत संजयच्या अंतःकरणातनं, सात्विक सुखाची जी कंपनं येत आहेत, उर्मीच्या उर्मी येत आहेत, त्यामुळे बाहेर सुद्धा त्याचं अंग कंपयमान झालंय. त्याला कापरं भरलंय. पै आघवांची रोममुळी, आली स्वेद कणिका निर्मळी, लेईला मोतियांची कडियाळी
आवडे तैसा. संजयचं जे बाह्य स्वरूप या अवस्थेत झालेलं आहे त्याचं वर्णन ज्ञानोबा करतायत. ते म्हणतायत, ह्या संजयच्या अंगावरती जेवढी काही रोमरंध्र आहेत त्यातून या अष्टसात्विक भावांमुळे त्याच्या घामाचे असे लहान लहान कण उमटले. पण ते कण कसे आहेत तर जणू मोतियांची कडियाळी, लेईला मोतियांची कडियाळी, जणू काही त्याच्या अंगावर सगळीकडे मोतीच प्रगट झालेले आहेत, तेच त्याने धारण केलेत अशी त्याची अवस्था दिसते. ऐसा महासुखाचे नि अतिरसे, जेथ आटणी हो पाहे जीवदशे, तेथ निरोपिले व्यासे ते नेदीच हो. असा अत्यंत महासुखाचा रस संजयच्या अंतःकरणातून वाहतोय, बाहेर सुद्धा त्याचा परिणाम दिसतोय. आणि अशामुळे त्याच्या ठिकाणी जो जीव भाव आहे तो जीव भाव आटून जायला लागला. अर्थात तो परब्रह्म स्वरूपाशी, त्या भावाशी एकरूप व्हायला लागला. परंतु तेवढ्यात व्यास मुनींनी संजयला जो निरोप दिलाय, अर्थात जी सूचना दिली आहे की त्याला वृत्तांत सांगायचा आहे, त्यामुळे ही अशी अवस्था त्याची झाली. पण ती त्याला पूर्णपणे एकरूप होऊ देत नव्हती. ते नेदीच हो. आणि तेवढ्यात काय झालं, आणि श्रीकृष्णाचे बोलणे घोंकरी आले श्रवणे, की देह स्मृतीचा तेने वापसा केला. अहो तेवढ्यात श्रीकृष्णांचं बोलणं घोंकरी म्हणजे जणू काही घोंगावत संजयच्या परत कानावर पडलं. आणि ते बोलणं कानावर पडल्याबरोबर देहभावाची त्याला आठवण झाली. म्हणजेच अर्थात संजय देहभावावरती आला. तेव्हा नेत्रींचे जळ विसर्जी, सर्वांगींचा स्वेद परिमार्जी, तेवींची अवधारा म्हणे होजी धृतराष्ट्राते. आणि असा देहभावावर येऊन सावध झाल्यावर त्यांनी आपल्या डोळ्यात येणारे अश्रू पुसले. नेत्रींचे जळ विसर्जी, सर्वांगींचा स्वेद परिमार्जी. आणि सर्वांगावर जे घामाचे मोतीसारखे कण प्रगट झाले होते तेही त्यांनी पुसून टाकले. आणि सावध होऊन धृतराष्ट्राला म्हणाला, हे राजा, आता तुम्ही अवधारा, मी तुम्हाला काय चाललंय तो वृत्तांत सांगतो. तेवींची अवधारा म्हणे होजी धृतराष्ट्राते. आता ज्ञानोबाराय म्हणतायत, संजय परत एकदा वृत्तांत सांगायला तयार झाला. आता श्रोत्यांना काय मिळणार? ज्ञानोबाराय म्हणतात, आता श्रीकृष्ण वाक्य बीजा निवाडू, आणि संजय सात्विकाचा बिवडू, म्हणून श्रोतया होईल सुरवाडू प्रमेय पिकाचा. काय सुंदर उपमा ज्ञानोबारायांनी दिली आहे. बीज, सात्विकतेची जमीन आणि प्रमेय रूपी पीक, ही उदाहरणं या ओवीत दिलेत. श्रीकृष्णांच्या मुखातून प्रगट होणारी वाक्य म्हणजे कशी आहेत तर उत्तम बीजासारखी आहेत. ती बीज कोण निवडतोय? संजय निवडतोय. आणि संजय कसा आहे? सात्विकाचा बिवडू. संजय तर साक्षात सात्विकाची जमीनच आहे. जणू काही त्याच्यातला जो सात्विक गुण आहे त्या सात्विकानेच कसलेली जमीन आहे. त्या जमिनीमध्ये हे श्रीकृष्ण वाक्यरूपी बीज पडणार आहे. आणि त्यामुळे काय होणार आहे? श्रोतया होईल सुरवाडू. श्रोत्यांचं भाग्य फळफळणार आहे. कारण प्रमेय पिकाचा, कारण या जमिनीतून प्रमेय म्हणजेच अर्थात ज्ञानरूपी सिद्धांतांचं पीक निघणार आहे. आणि हे श्रोत्यांच्याही कानावर पडणार आहे. श्रोत्यांचं भाग्य फळफळणार आहे. म्हणून आता ज्ञानोबाराय म्हणतात, अहो अळुमाळ अवधान देयावे, येतुलेनी आनंदाचे राशीवरी बैसावे,
बाप श्रवणेंद्रिया दैवे घातली माळ. ज्ञानोबा म्हणतात, अहो काय सांगू, थोडेसे या संवादाकडे लक्ष द्या. अळूमाळ अवधान द्यावे, या निरूपणाकडे लक्ष द्या. त्यामुळे काय होईल तर नुसतं लक्ष दिल्यामुळे आनंदाचे राशीवरी बैसावे. तुम्ही आनंदाच्या राशीवर बसाल, आनंद रूप होऊन जाल. बाप श्रवणेंद्रिया दैवे घातली माळ. अहो ज्ञानोबा म्हणतायत की तुमच्या श्रवणेंद्रियाला अर्थात तुमच्या कानाचं भाग्य जे फळफळलंय, तुमच्या कानाला या भाग्यानेच हे शब्द कानावर पडण्याचं जे भाग्य आहे, त्या भाग्याने तुमच्या कानाला माळ घातलेली आहे. थोडंसं लक्ष द्या. म्हणून विभूतींचा ठावो, अर्जुना दावील सिद्धांचा रावो, तो ऐका म्हणे ज्ञान देवो निवृत्तीचा. निवृत्तीनाथांचे ज्ञानोबा ते म्हणतायत की आता हा सर्व सिद्धांचा रावो, रावो म्हणजे राजा, हा सर्व सिद्धांचा राजा आता अर्जुनाला काय दाखवणार आहे? अर्जुना दावील सिद्धांचा रावो, काय दाखवणार आहे? विभूतींचा ठावो. भगवंतांच्याच ज्या विभूती आहेत, त्या विभूती कशा कुठे प्रगट झाल्या? त्या विभूती भगवंतांचंच स्वरूप आहे. त्याच्याबद्दल आता हा सिद्धांचा राजा अर्जुनाला सांगणार आहे. अर्जुनाला सांगणार आहे ते ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा. तुम्ही पण ऐका. आपल्या सर्वांना ज्ञानोबा ही विनंती करतायत की आता तुम्ही पण अळूमाळ अवधान द्या आणि ह्या विभूतींचा ठाव म्हणजे ह्या कोण कोण विभूती आहेत ते तुम्ही पण ऐका. इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थ दीपिकायां नवमोऽध्यायः. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.